नमस्कार मित्रांनो, जंतर मंतरवरती काय चाललंय? तर मित्रांनो, हे जंतर मंतरवरती जे प्रोटेस्ट चाललंय याची सुरुवात एका शब्दाने झाली, एका वाक्याने झाली. जे वाक्य होतं देशातील तरुणांना उद्देशून बोललं गेलेलं, कॉकरोच. आणि इथूनच सुरुवात झाली कॉकरोच जनता पार्टीची. मित्रांनो, एक वाक्य एका जबाबदार माणसाने चुकीचं बोलल्यामुळे काय घडू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता जे सध्या चाललंय आंदोलन, हे आंदोलन आहे. पण मित्रांनो, मला असं वाटतं, जर नीटचा पेपर लीक झाला, अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलं, त्यांनी केलेली मेहनत पाण्यात गेली, हे सगळं देशात घडलं. आणि जर हे घडलंय तर त्याला जबाबदार म्हणून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा जर युवक राजीनामा मागत असतील तर तो राजीनामा त्यांनी द्यायला पाहिजे का नको? जर त्यांनी तो राजीनामा दिला असता ही जबाबदारी स्वीकारून, तर मित्रांनो, आज जे काही देशात चाललंय, जे अनेक तरुण जे रस्त्यावर उतरले, त्यांचा वेळ, त्यांचा पैसा, पोलीस डिपार्टमेंट, सरकार यांना आलेला ताण, म्हणजे जे काय आणि भविष्यात काय घडेल याची काही शाश्वती नाही, हे सगळं करण्याची मित्रांनो काय गरज आहे का? जर एवढी जनता, एवढे तरुण जर रस्त्यावर उतरून जर तुमचा राजीनामा मागत असतील, तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? हा राजीनामा नैतिक जबाबदारी म्हणून द्यायला पाहिजे का नको? कमेंट करून सांगा. थँक्यू.